आपल्या सर्वांचे नेते आणि मार्गदर्शक आदरणीय पवार साहेब, प्रांताचे अध्यक्ष जे सातत्याने 2024 ला आपलं महाविकास आघाडीचं राज्य आलंच पाहिजे यासाठी सतत प्रयत्नशील असतात, ते आपले कर्तव्यदक्ष असे अध्यक्ष जयंत पाटील साहेब, आमचे मित्र महबूब शेख, युवक अध्यक्ष बसवराज पाटीलजी, सुधाकर भालेरावजी, ज्यांच्या बरोबर आम्ही 2 टर्म आमदार म्हणून आमच्या बरोबर काम केलेलं आहे आणि त्यांचं काम मी विधिमंडळात सुद्धा आम्ही जवळून पाहिलंय. आज त्यांचा प्रवेश होत आहे, त्यांचं सुद्धा मी मनापासून आपल्या सगळ्यांच्या वतीनं स्वागत करतो. त्याचबरोबर धर्माजी सोनकवडेजी, आमचे मित्र जिल्हाध्यक्ष संजय शेटेजी, शिवाजीराव मुळे, जे आपल्या तालुक्याचे उदगीरचे आधारस्तंभ आहेत, असे चंदन पाटील, शिवाजीराव मुळे, अजूम खादरी, ज्ञानेश्वर पाटील, राजेंद्र केंद्रे, वसंतराव शिरसे, अजित पाटील, अजिम दायमा, निमचंदन पाटील, धोंडीराम पाटील, बसवराज धोत्रेजी, भरत सूर्यवंशीजी, खरं तर असंख्य लोक आलेले आहेत. आपल्या सर्वांचंच मनपूर्वक स्वागत. आणि त्याचबरोबर आमचे दुसरे मित्र सुद्धा, कारण आम्ही एकत्रच आपण सत्कार करतो आहोत आणि स्वागत करतो आहोत, त्याचे मी ज्यांच्याबरोबर आम्ही एकत्र हाऊसिंग फायनान्स, महाराष्ट्र स्टेट हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशनमध्ये काम केलं, अनेक वर्ष ते नाशिकमधून प्रतिनिधित्व करत होते, ते लक्ष्मणराव मंडाले, एक सहकार क्षेत्रात आणि शिक्षित असा एक अत्यंत चांगला सामाजिक न्याय किंवा मागास समाजाचा एक आमचा जवळचा सहकारी मित्र, ते काँग्रेस पक्षामध्ये अनेक वर्ष ज्यांनी काम केलं. त्यांनी सुद्धा देवळाली विधानसभा मतदारसंघाच्या दृष्टिकोनातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार या पार्टीला शक्ती देण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी प्रवेश केलेला आहे. त्यांचं सुद्धा मी मनापासून स्वागत करतो आणि मनापासून अभिनंदन करतो. पुढच्या कार्याला शुभेच्छा देतो. फार अधिक बोलण्याचा विषय नाही, आदरणीय साहेबांचं मार्गदर्शन आपल्याला ऐकायचं आहे. मी आवर्जून मराठवाड्यातलाच एक सहकारी म्हणून उपस्थित आहे की आपल्या मराठवाड्यांनी खरं म्हणलं तर लातूर आपल्या पूर्ण लोकसभेमध्ये चांगलीच जादू केलेली आहे. क्वचित औरंगाबाद जर सोडला आपला छत्रपती संभाजीनगर, तर तो कशाने झाला काय झालं ते आम्हाला माहिती आहे. पण मराठवाडा एकदा ठरवला तर मग कुणाचं ऐकायचं नाही, हे दाखवून देण्याचं काम मराठवाड्याच्या जनतेने लोकसभेमध्ये केलेलं आहे. आणि त्यामुळं मला आपल्याला एवढंच सांगायचं आहे की साहेबांना ज्यांनी सोडलं ते कधीच मोठे होऊ शकत नाहीत. आणि त्या दृष्टिकोनातून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला एकच समजतं की नेहमी माणसाचं जीवन यशस्वी त्याच वेळेस होऊ शकतं ज्यावेळी त्याचा मार्गदर्शक, त्याचा गुरु चांगला असला पाहिजे. आणि म्हणून गुरु चांगला करावा ही एक खूप चांगली मराठीतली म्हण आहे, आपलं जीवन चांगलं करण्याच्या दृष्टिकोनातून. आणि त्या दृष्टिकोनातून माझं आपल्याला सर्वांनाच सांगणं आहे की आपण महाभारतासारखं एक मोठं, जे आपल्या हिंदू धर्मातली महाभारत आपल्याला माहितीच आहे, त्यात सुद्धा कृष्णासारखा एक सारथी होते, मार्गदर्शक होते. म्हणून त्या ठिकाणी 5 पांडवांना मोठ्या पद्धतीनं विजय मिळाला. आज मार्गदर्शक चांगले असले पाहिजे या दृष्टिकोनातूनचं महत्व आहे. कारण कृष्ण म्हणजे नीतिमत्ता आहे, कृष्ण म्हणजे नैतिकता आहे, कृष्ण म्हणजे धार्मिकता आहे, कृष्ण म्हणजे खरेपणा आहे. आणि त्यामुळं आदरणीय पवार साहेबांजवळ सुद्धा आपण जर बघितलं तर याच गोष्टी आहेत की तडजोड नाही, विचाराला तडजोड नाही, स्वार्थासाठी तडजोड नाही. आणि या दृष्टिकोनातून आज या वयामध्ये सुद्धा ते जबरदस्त पद्धतीनं संघर्ष करतायत. ही भूमिका आपण सगळ्यांनी लक्षात ठेवून साथ देण्याची काम आपल्याला सगळ्यांना करायचं आहे. आणि म्हणून आज शाहू फुले आंबेडकरांचा विचार असेल, सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून त्याच्यासाठी लढण्याची बाणा ठेवून सातत्याने काम करण्याचं काम आदरणीय पवार साहेब करतायत. या सगळ्या भूमिकेत आपल्याला सगळ्यांना एकत्र राहून साथ देण्याची गरज आहे. म्हणून लोकसभेमध्ये सुद्धा लोकांनी जे महाराष्ट्रभरामध्ये 31 लोक निवडून दिल्या, आदरणीय ताईंचं सुद्धा स्वागत. तर मला सांगायचं एवढंच आहे की लोकांना सुडाचं राजकारण मान्य नाही.
लोकांना जातीपातीचं राजकारण मान्य नाही, लोकांना फोडाफोडीचं राजकारण मान्य नाही, अनैतिकतेचं राजकारण मान्य नाही. महाराष्ट्र हा पुरोगामी विचारावर काम करणारा राज्य आहे आणि त्या दृष्टिकोनातून हे काही इतर राज्यासारखं नाही. आणि त्या दृष्टिकोनातून खऱ्या अर्थाने महाराष्ट्राने सुद्धा आज या जातीवादी पार्टीला, ज्यांनी हे सगळं कटकारस्थान केलेलं आहे, राजकारणामध्ये सुद्धा नीतिमत्ता असायला पाहिजे, ती सर्व सोडून गुंडाळून ज्यांनी काम केलेलं आहे त्यांना जागा दाखवून देण्याचं काम महाराष्ट्राच्या सुजाण जनतेने निश्चित प्रकारे केलेलं आहे. आणि म्हणून आजच्या या निमित्ताने मी भालेरावजींच्या बद्दल एवढंच सांगेल की एक लढवय्या बाणाचा आपला हा सहकारी आहे. 2 टर्म आमदार होतेच, त्यांना तुम्ही खंडित नाही केलं, कदाचित त्यांच्या जुन्या पक्षांनी खंडित केलं, पण आता खंडितचं पुन्हा चालू करण्याचं काम आपल्याला करावं लागणार आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आपलं 2024ला खंबीर पाठिंबा, खंबीर सहकार्य आपण द्यावं. खूप चांगल्या पद्धतीनं काम करावं लागेल, सोपं नसतं. आणि त्यामुळे बूथ कमिट्या करा, लोक जोडा, सर्व समाज कसे जोडता येईल ते बघा आणि त्या दृष्टिकोनातून काम करावं अशी माझी आपल्याला या निमित्ताने विनंती आहे. जे गेले ते कावळे, जे राहिले ते मावळे, या विचारांनी काम केलं पाहिजे. अनेकांनी वक्तव्य केलं, ज्यांनी ज्यांनी पुण्य तिथं पदरात टाकलं त्यात मी सुद्धा खूप मोठा वाटा टाकलेला आहे. तुमच्या उदगीर जिल्ह्यात तालुक्यातल्या जेवढ्या काही आरोग्याच्या सुविधा या ठिकाणी झाल्या, 3 प्राथमिक आरोग्य केंद्र, 2 उपजिल्हा रुग्णालय, हे एका सेकंदात असे उभ्या उभ्यानी सह्या केलेला राजेश भैया आहे. आणि त्यामुळे उदगीरमध्ये आज आरोग्याच्या खूप मोठ्या सुविधा त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आणि त्यामुळे आपण आपल्या माणसाला मदत करण्याची भूमिका नेहमीच करतो, पण कधी कधी अशा पद्धतीनं घटना घडतात. कृतज्ञता हा माणसाचा सगळ्यात वाईट गुण आहे आणि तो कधीही असू नये. ज्याचं खावं मीठ त्याच्याशी राहावं नीट, या सगळ्या दृष्टिकोनातून काम करण्याची आवश्यकता आहे. पण आता ठीक आहे, मी म्हणतो तसं विनाशकाले विपरीत बुद्धी, अशा पद्धतीनं काही गोष्टी होतात. तर मी अधिक त्याच्यावर भाष्य न करता आपल्या सगळ्यांकडून खूप मनापासून भालेरावजींना या ठिकाणी शक्ती द्यावी अशी अपेक्षा करतो. आमचे दुसरे नाशिकचे मित्र श्री मंडाले यांना खूप मनापासून सदिच्छा देतो. ते खूप चांगले कार्यकर्ते आहेत, शिक्षित आहेत, अनेक वर्षापासून सहकार क्षेत्रात काम करतायत. आणि मला विश्वास आहे की जर तुम्ही खूप वर्षापासून सातत्याने, मला आठवतंय लक्ष्मणराव तिकीट मागतायत, पण जरा जुन्या पक्षांनी काही साथ दिलेली नसेल, आता जरा खूप चांगली मेहनत केली तर जरा जयंतरावांच्या पटरीत, साहेबांच्या पटरीत बसायला बऱ्याच वेळ लागतो, एवढं मी तुम्हाला सांगतो. जरा थोडंसं मूल्यमापन केलं जातंय, सगळ्याच गोष्टी केल्या जात आहेत. आणि त्यामुळं आपण जोरदार पद्धतीनं काम करा. मला विश्वास आहे की आपलं खूप तळागाळाशी अनेक वर्षापासूनचं काम आहे. माझे तुम्ही खूप जुने मित्र आहेत, मी अनेक चांगल्या पद्धतीनं ओळखतो. आणि म्हणून तुम्ही काम केलं तर नक्कीच पक्षात खूप चांगलं भवितव्य असतंच आणि ते तुम्ही कराल अशा सदिच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.